आज रोजी हर हर महादेव संघटनेकडनं पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषद घ्यायचे कारण 5 मुद्दे आहे आमचे। आदिवासी जमिनी ज्या बळकावल्या आहे गैर आदिवासींनी, त्या मूळ मालकास त्या जमिनी परत मिळावा। दुसरा आहे जात पडताळणीचा विषय। शहरामध्ये राहणारे जे मूळ आदिवासी आहेत त्या मूळ आदिवासींना त्यांचे कागदपत्र देण्यामध्ये असमर्थ असतात। त्यांच्याकडे त्यांच्या नातेवाईकांचा कुठलाही एखादा पुरावा धरून त्यांना तो जात पडताळणीचा दाखला मिळावा। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे, जे RTI टाकल्या जातात शासनाच्या कुठल्याही कार्यालयामध्ये, त्या कार्यालयामध्ये RTI न देता ते अधिकारी सरळ त्यांना धमक्या दिल्या जातात। अधिकारी धमक्या देतात, पण तुम्ही जर माहितीचा अधिकार टाकला तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू, अशा प्रकारचे धमक्या दिल्या जातात। तिसरा मुद्दा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक तालुका या ठिकाणी शिंगवेबौला गाव आहे। या गावामध्ये 1952 मध्ये मिलिटरी रेंजमध्ये एक गाव होतं अंबड म्हणून। त्या अंबड गाव शिंगवेबौला या ठिकाणी सर्वे क्रमांक 3 मध्ये ते गाव बसवलं गेलं। त्या संपूर्ण गावाला त्या सर्वे क्रमांक 3 मध्ये जेवढे जे घरं आहे त्या लोकांना आजपर्यंत 7/12 उतारा मिळाला नाही। त्या 7/12 उतारे मिळाले नाही म्हणून आजपर्यंत कुठल्याही शासकीय त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही व कुठल्याही प्रकारचं त्यांचं कर्ज मंजुरी होत नाही व त्यांना तो दाखला त्यांना 7/12 उतारा मिळावा, ही एक मागणी आहे। मालेगाव या ठिकाणी गडबड गाव आहे। त्या गडबड गावामध्ये गडबड विविध कार्यकारी सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये आमचे शेतकरी जे बांधव आहे, आदिवासी बांधव आहे, त्यांना हातावरती कोणाला 10, कोणाला 15,000 किंवा 20,000, 25,000 असे दिले, पण त्यांच्यावर कोणावर 2.5 लाख रुपये, कोणाला 3 लाख रुपये, कोणाला 15 लाख रुपये, कोणाला 7 लाख रुपये अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या रकमा त्यांच्यावर लादल्या गेल्या व त्या संपूर्ण पुरावे आम्ही DDR साहेबांना आम्ही दिलेले आहे। ते आमची स्वतः वकील साहेब लावून त्या गोष्टीची आम्ही मांडणी केलेली आहे। त्या मांडणीचं पूर्ण त्यांना पुरावे दिले, खोटे साक्षीदार, त्यानंतर खोट्या सह्या, कर्ज रोख खोटा, या सर्व प्रकारचे आम्ही विविध प्रकारचे कागदपत्र त्यांना पूर्ण दिलेले आहे। ते त्यांना सिद्धसुद्धा केले की हे खोटे आहे। त्या ठिकाणी राजकीय दबाव येत आहे, तर राजकीय दबावाला अधिकारी बळी पडू नये त्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली व त्यांना त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा। त्या ठिकाणी त्या सोसायटीचं ऑडिट होऊन व त्या शेतकऱ्यांना त्या न्याय मिळावा, ही आमची मागणी आहे। अशी मागणी न झाल्यास आम्ही मागच्या महिन्यामध्ये 13 तारखेला कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं का याचं आम्हाला त्याचं हे मिळावा, न्याय मिळावा। आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं शासनाकडून आम्हाला पत्रव्यवहार किंवा बोलवणं आला नाही। आम्ही वेळोवेळी चौकशीसुद्धा केली, आम्हाला प्रत्युत्तर मिळालं नाही। आम्ही 9 तारखेचं त्यांनी अल्टिमेट दिलं होतं, पण आम्ही अजून थोडे दिवस वाढवून घेऊ। 14/10/2024 रोजी नाशिक ते मंत्रालय आम्ही पदयात्रा, या सर्व लोकांना जेवढा अन्याय झालेला आहे ते सर्व लोक नाशिक ते मंत्रालय आम्ही पदयात्रा काढून मुख्यमंत्र्यांना त्याचं निवेदन आम्ही देणार आहोत।